नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन पाहुणे, नवा एपिसोड घेऊन आज चर्चेसाठी आज आहोत. पण आज स्टुडिओतले पाहुणे आपल्याकडे नाही आहेत. आज मी स्टुडिओत असलो तरी आज पाहुणे आपल्यासोबत बाहेरनं जोडले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय हा केंद्रबिंदू ठरला होता. यावेळेस फक्त गोष्ट वेगळी अशी होती की पूर्वी जसं चर्चेला सरकारचे काही प्रतिनिधी जात होते, यावेळेस सरकारच्या प्रतिनिधींच्या व्यतिरिक्त म्हणजे मंत्री नसणारे किंवा उपसमितीचे सदस्य नसणारे प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांना भेटले. एकेकाळी याच प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंमध्ये आपण मोठ्या प्रमाणात कलगीतुरा होताना बघायचो. पण काही मागण्या मान्य होतात. मनोज जरांगे पाटलांनी देखील त्यांचे तिथे आभार मानले होते. आणि आता हळूहळू ही भूमिका बदलते का? मनोज जरांगे पाटील सरकारची तयारी करताना थोडी त्यांची रिजिडिटी कमी झाली का? हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत. मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी शेतकरी आंदोलनात सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली होती. घुले प्रकरणामध्ये मुंडे बंधू भगिनी हे तिकडे कुटुंबियांना जाऊन भेट देऊन आले. असे एक ना एक अनेक विषय आहेत. आणि म्हणूनच या विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज टू द पॉईंट बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट अंतरवाली सराटीतून जोडले जात आहेत मनोज जरांगे पाटील. खूप खूप स्वागत आहे मनोज भाऊ तुमचं आजच्या या चर्चेमध्ये. धन्यवाद दादा. मागेही आपण चर्चा केली होती. मी अंतरवाली सराटीला तुमच्याशी बोलायला अंतरवालीला आलो होतो. तेव्हा तुम्ही अत्यंत कठोर स्टँड घेतला होता. यावेळेस आंदोलन झालं. बऱ्याच मागण्या सरकारनं पूर्ण केल्यात. आता काय मनोज जरांगे पाटील यांचा सध्याचा स्टँड काय? कुठल्या मागण्या पूर्ण झाल्यात आणि आता अजून कुठल्यासाठी वाट बघतात मनोज जरांगे पाटील? मूळ मागणी जी आहे तीच आणखीन पाठीमागं राहिली. त्यामुळं तीच वाट आता आम्ही बघतोय सगळेजण की हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला आहे. त्याप्रमाणे मराठा समाजाला मराठवाड्यातल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे. कारण ते खूप गरजेचा विषय, महत्त्वाचा विषय. तो भविष्याशी, जीवनाशी मराठ्यांच्या पोरांच्या निगडीत हे विषय. तो निघणं खूप खरंच गरजेचं आहे. तर JR काढला आहे, परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप काय केले जात नाही आहेत. गॅजेटमध्ये ज्या संख्या आहे त्या संख्येनुसार प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु आजही अधिकारी अडचणी आणत आहेत. त्याच्यामध्ये कोणी वंशावळीच्या नावाखाली, कोणी SOPच्या नावाखाली, कोणी सरकारकडून आदेश नाहीत अशाच्या नावाखाली अधिकारी आणखीनही दिले जात नाही. आमचं म्हणणंच असं आहे, जी 24 तासच्या माध्यमातून, सुतार साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं म्हणणं आहे की बाबा रे, ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात, अखंड महाराष्ट्रात नव्हतो त्यावेळेस आम्ही आरक्षणात होतो ना. हैदराबाद संस्थांमध्ये असताना, तेलंगणा राज्यात असताना, आम्ही आंध्रामध्ये असताना, त्यावेळेस आता ते राज्य वेगळे वेगळे झालेत. आम्ही असताना तिकडे आरक्षणात होतो ना. तुम्ही STचं आरक्षण जशाल तसं लागू केलं. आमचं लागू नाही केलं. आम्हाला आरक्षण होतं. ठीक आहे. पण आता तुम्ही तुमचं सध्या आंदोलन मागे घेतलेलं आहे. तुम्ही म्हणतात की आता अजून काही मागण्या शिल्लक आहेत. आता सरकारने JR देखील या उपोषणानंतर काही काढलेले आहेत. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या वारसांना देखील आर्थिक मदत सरकारने जाहीर केली. काही कागद माझ्याकडे आहे त्याच्यातले. सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध आणि बॉम्बे गॅझेटबाबत अजून निर्णय झालेला नाही आहे. तर आता फक्त एवढ्यापुरतीच मागणी सीमित असणार आहे का पाटील तुमची? नाही, 58 लाख नोंदी आहेत दादा. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र का दिले नाहीत? दिलेत तर किती दिलेत हे आम्हाला द्या. आम्ही म्हणतोय त्यांना आमच्याकडे डाटा द्या. आम्ही आमच्या मराठा समाजाला सांगतो की तुमची नोंद निघालेली, तुमचं प्रमाणपत्र काढून घ्या. जर सरकारकडे यंत्रणा नसेल तर आमच्याकडे यंत्रणा आहे. आम्ही त्या माध्यमातून 58 लाख लोकांना दिलं. 3 कोटी मराठा समाज त्यातून आरक्षणात जातोय. हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला जर कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना दिले तर आमचा काही प्रश्नच नाही ना त्यांच्याशी भांडण्याचा. सातारा संस्थांचं गॅजेट आहे, सरकारी दस्तावेज येतो. आम्ही म्हणत नाही OBCला धक्का लावा, अजिबात धक्का लावू नका. त्यांचं काढून आम्हाला अजिबात देऊ नका. पण आमचा जे सरकारी दस्तऐवज आहे त्यानुसार तर द्या. उदाहरणार्थ कोल्हापूरच्या संस्थानामध्ये 3,85,000 जनगणना जी आहे 1901ची, त्याच्यामध्ये 3,95,000 कोल्हापूर जिल्ह्यातले मराठा कुणबी आहेत. हे गेले कुठं? हे मत आहे आमचं. सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंट, औंध, पुणे संस्थांचं गॅजेटियर, मिरजचं तुम्ही का घेत नाही? ते सरकारी दस्तऐवज आहे ना. त्यासाठीच मी आता त्यांनी सांगितलं बाबा 1 महिन्याचा आम्हाला वेळ द्या. आता 30 जूनला उद्या, कारण 30 मेला म्हणले होते, 30 जूनला उद्याच्याला 1 महिना पूर्ण होतोय सातारा संस्थांच्या बद्दल. आम्ही वाट बघतोय काय करतायत. त्यासाठीच 28ला म्हणजे उद्या, आज शनिवारी, उद्या रविवारी 28ला आम्ही सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातल्या या 5 जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांना जे समाजात काम करतात, कुणी समन्वयक, अभ्यासक, मराठा सेवक, काम करणारे चळवळीतले, संघटनाचे, ह्या आंदोलनाच्या 3 वर्षाच्या काळात अंतरवलीतल्या जे बांधव काम करत होते त्यांना सगळ्यांना उद्या आम्ही 12 वाजता अंतरवलीत बोलवलं आहे. म्हणजे 28 जूनला म्हणजे उद्या
आम्ही बोलवले सगळ्यांना आता. आणि आजही जी 24 तासच्या माध्यमातून सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे, फक्त प्रमुख काम करणाऱ्या बांधवांना, की सगळ्यांनी उद्या 12 वाजता अंतरवळी त्या आपल्याला सातारा संस्थान, पुणे, औंध, कोल्हापूर या सगळ्याबद्दल चर्चा करायची. त्यामुळे सगळ्यांनी यावं. बरं, पण तुम्हाला आता मला एक विचारायचं आहे पाटील, तुम्ही आत्ता मधल्या काळात जेव्हा बसला होता आंदोलनासाठी, तेव्हा तुम्हाला भेटायला भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड आले होते. पण आम्हाला ना पहिल्यांदा तुम्ही जेव्हा चर्चा करताना फार सकारात्मक जाणवलात तुम्ही त्याच्यावेळेस. काय असं तुम्हाला वाटलं की ही चर्चा सकारात्मकदृष्ट्या व्हावी किंवा होत होती असं वाटलं तुम्हाला? त्यांनी माझ्या गळ्यात फासा टाकला होता लाडभाऊनी. बरं. की मराठा समाजाला मुख्यमंत्री साहेब आरक्षण द्यायला तयार आहेत. पत्रकार बांधवांनी विचारलं देणार आहेत? ते म्हणले हो 100%. असे 3दा म्हणले ते 100%, 100%, 100%. आम्हाला बोलवा ना, का तुमच्या आवडत्याच मंत्र्यांना बोलायचं आहे तुम्हाला. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबाकडे इशारा होता त्यांचा. बरं. अरे म्हणलं मला आरक्षणाची गरज आहे. माझ्या मनात माझ्या बुद्धीला असं शिवलं की आपण उगाच श्रेयवादाच्या लढाईत पडायची आपल्याला गरज नाही. तिकडे भाजप श्रेय घेऊ, काँग्रेस घेऊ, राष्ट्रवादी घेऊ, शिवसेना घेऊ, कुणी घेऊ, आपल्याला आपले जातीचे लेकरं मोठे करायचे. आणि माझ्या डोक्यात ते आलं की आपल्या गळ्यात फासा टाकायले. म्हणून मी त्या क्षणाला म्हणलं की तुम्ही या चर्चेला. जर 100% देतात ना, आम्ही घ्यायला तयार आहेत. आणि मला बी काय करायचं राजकारणाचं. सुतार सर खरंच सांगतो मी प्रामाणिकपणानं, मला काय गरज नाही राजकारणाची. समाजाला आहे ते द्या, हे माझं म्हणणं आहे. आणि तसं काम पण झालं नाही असं नाही. विशेष करून विखे पाटील साहेबांनी खूप ओढलं हे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असेल तर प्रसाद लाडभाऊनी, की त्यांनी खूप पळाले त्याच्यात. आजही पळतात, नाही असं नाही. त्यांना जर सांगितलं अधिकाऱ्यांनी हे करत नाही ते करत नाही, ते ॲक्शन घेतात. खूप अधिकाऱ्यांना ते आताही सांगतात. आता हे किती मी त्यांना इथं अंतरवळीत आले तेच सांगितलं. सुतार सरला आठवण करून सांगतो मुद्दा. मी सांगितलं बघा हे आनंद जे आहे ना तुमच्याबद्दलचा मराठा समाजात, की लाडभाऊ चांगलं काम करायला हे टिकला पाहिजे बरं का. पण कारण इथं असं आहे की तुम्ही येणार जाणार, मी काय मित्रत्व संबंध मेंटेन करण्यासाठी नाही करत बाबा. मी माझ्या मराठा समाजासाठी काम करतोय. तुमचं मराठा समाजाचं कायम प्रेम ठेवायचं असलं, फडणवीस साहेबाचं, विखे पाटलाचं आणि लाडभाऊचं, तर आता ह्यो आनंद कायम राहायला पाहिजे. असे कामं करा. नसतं तुम्ही येणार आणि म्हणणार हे दिलं ते केलं आणि हाही तसंच पडलं. हैदराबाद गॅजेट तसंच पडलं, सातारा संस्थान तसंच पडलं, 58 लाख नोंदीचे कोणी प्रमाणपत्रच नाही तसंच पडलं. झालं वाटलं समाजाचं. मग तुम्ही काय कायमचा इलाज करा, मलमपट्टी नको, कायम ऑपरेशन करा. आमचं असं म्हणणं आहे. एखाद्या दुखण्यावरती तुम्ही गोळ्या औषधावर नका भागू. हां केलं हे मात्र त्यांची पाठ थोपटले आम्ही, लाडभाऊचे पण विखे पाटलांचे पण. आणि महत्त्वाचं श्रेय हे लाडसाहेबाच्या याच्यामध्ये की फडणवीस साहेबाकडून त्यांनी करून घेतलं. म्हणजे आता शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढली. बरोबर. आता मी रात्री लाडभाऊ फोन करून सांगितलं, खूप आभार मानले आम्ही त्यांचे. बरं. आणि सांगितलं की ही शिंदे समिती काम केलं पाहिजे, पण नुसती मुदत वाढ नको. नोंदी शोधल्या पाहिजे, दस्तावेज शोधला पाहिजे, रेकॉर्ड शोधला पाहिजे. कारण ते रेकॉर्ड जर एकदा हातात घेतला ना दादा, तर ते एकदा जर असा झटकेला ना की लगेच त्याचा कचरा होतो. त्यामुळे एकदाच त्याचं लॅमिनेशन ते केलं पाहिजे. त्यांनी त्याचा ड्राफ्ट तयार करून ठेवला पाहिजे. नोंदी शोधल्या पाहिजेत, लशीच्या नोंदी, देवीच्या नोंदी, देवस्थानामध्ये असणाऱ्या नोंदी. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी CR काढला होता की जिथं जिथं नोंदी सापडतात, संस्थानामध्ये असू द्या, काही काही जन्ममृत्यूच्या असू द्या, जिथं मराठींची नोंद सापडते ते द्या. मग देवस्थानं खूप आहेत, त्र्यंबकेश्वरला भरपूर आहेत, असे अनेक ठिकाणी आहेत. देवीचे लस कुठं सातबाऱ्यावर आहेत, जनावर विक्री खरेदी विक्री करताना तिथं आहेत, कारागृहात आहेत, म्हणजे जेलमध्ये आहेत, पोलीस स्टेशनमध्ये आहेत, शाळेत येतं, 1ली 2रीच्या अंगणवाडीमध्ये आहेत. काहीचा जन्म तिकडं झाला होता, मामाच्या गावी तिकडं येतं. आता तिकडच्या काही नोंदी घेत नाहीत, मामाच्या गावात नोंदी म्हणते तुमचा रहिवासी इकडचं द्या. आता बघा बरं का, ही खुटी बरं झालं विचारलं सुतार साहेब. तुम्हाला सांगतो बघा अधिकाऱ्यांच्या खुट्या काय आहेत, तुम्ही सिद्ध करा म्हणतात. कारण जन्म तिकडं झाला मामाच्या गावात, पहिले मामाच्या गावालाच होत होते सगळ्यांचे. ते म्हणते तुमचं तिकडं नोंद कुंदवी, पण इकडं दाखवा ना तुमचा काही पुरावा काय. आता जन्मलं तिकडं, इकडं काय दाखीन दुसरं. एखाद्याच्या चुलत्याला दिलंय आणि त्या भावाला दिलं नाही त्याच्या, ते म्हणते